किती या काळाचा सोसावा वळसा, किती या काळाचा सोसावा वळसा. लागला सरिसा पाठोपाठी, 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 लागला सरिसा पाठोपाठी. सेवे लागी सेवक घालो, तुमच्या लागलो नीलचरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेर. सहज लीळे उदकी वह्या, तुम्ही रक्षिल्या निजसत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेर. निळा म्हणे धराला हाती तरी जालमती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेर. किती या काळाचा सोसावा वळसा, किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरिसा पाठोपाठी. 184ची करा सोडवण, रिघाया शरण पांडुरंगा. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते. मरते उपजते सवेची ते, मरते उपजते सवेची ते. 184 ची करा सोडवण,
रिगाया शरण पांडुरंगा. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुटी फुटली या. 184ची करा सोडवण, 184ची करा सोडवण, रिगाया शरण पांडुरंगा. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 942 क्रमांकाचा हा अभंग असून आज श्री तुकाराम महाराज आपलं लक्ष एका गंभीर प्रसंगाकडे वळवतात. गंभीर प्रसंग आहे. कुणावर आहे? प्रत्येकावर आहे. प्रत्येकावर गंभीर प्रसंग आहे. कसं आहे, काही वेळेला एखाद्यावरच प्रसंग येतो. कोरोना सगळ्याच्याच घरात नसतो, पण ज्याच्या घरात असतो त्याचं काय होतं? सगळे माणसं माणसात राहत नाही, सगळं त्या ठिकाणी होतं. मग लोक म्हणतात आमच्यावर कशी वेळ आली अशी गोष्ट आहे. एकावर एखाद्याची मरणांत किंवा प्राणांत वेळ आली तर तोही व्याकुळ होतो, लोकही हळहळ करतात, ही गोष्ट आहे. पण एखादी गोष्ट जर सगळ्यावरच आलेली असली तर त्याकरता मग सगळ्यांनी व्याकुळ व्हावं का नाही? सगळ्यांनी व्याकुळ झालं पाहिजे. काय व्याकुळ होणं आहे? तर मृत्यू सगळ्यांना लागलेला आहे. बरं, मृत्यू सगळ्यांना लागलेला आहे. ते आमच्या गोविंद महाराजांनी सगळ्यांचे विमे उतरलेत. कशा करता? कोरोना करता, बरं का, इन्शुरन्स उतरले. ते सगळ्यांचे उतरले, पण मला सांगितलं तुमचं नाही. मी म्हणलं का बरं? तुमचं नाही. ते म्हणजे तुम्ही अनगॅरंटेड मॅन आहेत. म्हणजे वय जास्त झाल्यानंतर हा माणूस कधी कुचकल त्याचं सांगता येत नाही ना. मग त्याची जबाबदारी घेऊन तितके पैसे त्यांना द्यावे लागतील ना, म्हणून वयाची अट ठेवली त्यांनी. तर गंमत अशी आहे की सर्वसाधारण नियम आहे की इतकं वय झाल्यावर माणूस जातो 100च्या आसपास, 80च्या आसपास, 90च्या आसपास. पण गंमत ही अशी आहे की प्रत्येकाला मृत्यू हा लागलेलाच आहे. मृत्यू प्रत्येकाला लागलेला आहे, ठरलेला आहे, नक्की ठरलेला आहे. आपण नेहमी सांगत असतो, आज परत त्याला दोहरायचं काम नाही, की जे माणसाला नको आहे पण जे निश्चित आहे, जे नको आहे पण जे निश्चित आहे. पण असं असून सुद्धा प्रत्येक जण मरणाला घाबरत असला तरी मरणाला जो जसा घाबरतो तसा तो विसरला पण आहे. दोन्ही गोष्ट आहे. आपल्या अंतःकरण मरणाची काय नाही आठवण, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तर मरणाला तो विसरलेला आहे आणि ज्या वेळेला मरण एकदम समोर येतं त्यावेळेला तो घाबरतो. जवळच्या प्रेमातल्या माणसाचं आलं तरी घाबरतो, कोणाचं आलं तरी घाबरतो. अशुभच असतं ते सगळं, अशुभ असतं. मग काय करावं? तर ज्या गोष्टीचा धसका घ्यायचा नाही त्याचा धसका घेऊ नये, पण ज्याचा धसका घ्यायला पाहिजे त्याचा घेतला पाहिजे ना, त्याचा घेतला पाहिजे. म्हणजे मनुष्यानं मृत्यूचा धाक जरूर बाळगला पाहिजे. ज्या माणसाला काहीच साधन नाही, नाम साधन नाही, तीर्थयात्रा नाही, देवाचं नाव तोंडाला येत नाही, काही सत्कर्म घडत नाही, काही नाही, खायचं प्यायचं आणि झोपायचं असं ज्याचं आहे त्याला मृत्यू जवळ येत असतो, जवळ येतो, अशी गोष्ट आहे. आणि जसा त्याला घाबरतो मनुष्य तसा जास्त जवळ येतो, त्याला विसरतो तसा जवळ येतो आणि त्याची काळजी न करता चाललंय असं ज्या हेंगीत जातो त्याच्या जवळ येतो. माऊलीने एक फार छान दृष्टांत दिला. सन्मुख शिवला धावतया पाये चपळा, प्रतिपदी ये जवळा मृत्यू जीवी. बरं का, काय लक्षात आलं का? कळलं याचा अर्थ? सन्मुख शिवला धावतया पाये चपळा, प्रतिपदी ये जवळा मृत्यू जीवी. माऊली बोलतो सन्मुख शिवला. एखाद्या माणसाला सुळावर द्यायचं ठरवलंय, त्यांनी काही गुन्हा केला म्हणून, आणि तो शूळ एकदम 1-2-3 किलोमीटरवर आहे. तिथं माणसाला नेलं जाणार आहे, पोलीस वगैरे नेणार आहे.
आणि तिथे गेल्यावर त्याला त्या सुळावर चढवायचं आहे. सुळावर चढवायचं फार हे असतं. एक पोटात तरी घालतात किंवा त्याला त्याच्यावर बसवतात, म्हणजे त्या गुदद्वारातून जे आत शिरतं, अशी गोष्ट आहे सूळ. तर सुळावर जायचं आहे, पण कसं करावं? सुळावर तर जायचं आहे, पण किती वाजता जायचं आहे? किती वाजता जायचं आहे ते आपल्यावर आहे. आपण हळूहळू चालायचं, म्हणजे मग उशीर होईल जायला. म्हणजे तेवढेच 2-5 मिनटं आपल्याला विचार करायला, चिंतन करायला, भगवंताचं नाम स्मरण करायला, शेवटची इच्छा काय सांगावी ते करायला आपल्याला वेळ मिळेल. पण सुळावर जाणारा जो मूर्ख माणूस होता, तो सुळाकडे तर चालला, पण कसा चालला? धावत या पाये चपळा, पायाने चपळपणे धावत चालला. सन्मुख शूला 2-3 किलोमीटर काय जो शूल होता, त्याच्यात तो विचार करीत करीत चालला असता, बोलत बोलत चालला असता, काही डोक्यात चांगला विचार आला असता तर त्याचा काही फायदा झाला असता आणि वेळ सापडला असता त्याला अजून. ते त्याच्या चालण्यावर अवलंबून होतं. पण माऊली म्हणते नाही, धावत या पाये चपळा, पायाने चपळपणे धावत धावत चालला सुळाच्या सन्मुख, म्हणजे सुळाच्या समोर. मग काय होतं? प्रतिपदी ये जवळा मृत्यू जेवी. एक पाऊल टाकला की मृत्यू जवळ आला, दुसरा चालला की मृत्यू अजून जवळ आला, तिसरा टाकला की मृत्यू जवळ आला. जितका सफळपणे पाय टाकेल तितके पाय लवकर लवकर पडतील, आणि जितके लवकर लवकर पाय पडतील तेवढा मृत्यू जवळ येईल. आणि शोळाच्या जवळ आल्यानंतर मात्र काहीही चालणार नाही. ही गोष्ट आहे, चालणार नाही. त्याप्रमाणे आपण मृत्यूच्या जवळ चाललोत ना, मृत्यूच्या जवळ तुकाराम महाराजांच्या संपूर्ण या अभंगाचा बेस हाच आहे की मृत्यूच्या आपण जवळ चाललो. कारण काय? विसरल्यामुळं काळ कधी जातो पत्ता लागत नाही. त्याला महत्त्व न दिल्यामुळे आपलं अंतःकरण गाफील राहतं, त्यामुळे तो मृत्यू जवळ येतो. आणि धसका घेतला नाही, त्याचं गांभीर्य समजलं नाही तरी पण येतो, अशी गोष्ट आहे. पण गांभीर्य समजून करणार काय? धसका घेऊन करणार काय? मृत्यू चुकवायची व्यवस्था आहे का? आहे ना, व्यवस्था आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणायला लागले, व्यवस्था आहे चुकवायची. मग चुकवायची व्यवस्था असताना मनुष्य मृत्यूचा धसका न घेता, त्याचं गांभीर्यानं विचार न करता, त्याला आठवणीत ठेवून सावध न राहता जर त्या ठिकाणी मनुष्य आयुष्य भोगतो आहे, तर त्या मनुष्याच्या मूर्खपणाला काही पारावर आहे का सांगा? काही पारावर नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून रात्रंदिवस जागरूक राहून मरणावर विजय मिळवण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. आणि ते प्रयत्न सगळे उपलब्ध आहेत, उपलब्ध आहेत. जरी शरीर जात असलं तरी शरीरच आम्ही नाहीच, हे ठरल्यावर शरीर जाऊ दे गेलं तर आम्ही जिवंत राहतो. पार्थागा ययापरी, जो जन्मेची जन्म निवारी, मरणे मृत्यू मारी आपण उरे, अशी गोष्ट आहे. जन्मानच जन्म निवारायचा आणि मरणानं मृत्यू मारायचा. हे काय किमया आहे ही? हो, ही किमया आहे. जन्मानं जन्म निवारायचं म्हणजे काय? की एक जन्म संपूर्ण भगवंताच्या सेवेसाठी द्यायचा. एक जन्म म्हणजे जन्माला आला तेवढ्यापुरतं नाही, एक जन्म म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत 60, 70, 80 जेवढं वय असेल तेवढं भगवंताकरता द्यायचं, पुरा जन्म, अशी गोष्ट आहे. अशा प्रकारचं केलं असताना मृत्यू निवारण करता येतो. पण जन्मेची जन्म निवारी, हा जन्म आला आणि या जन्मात ऐशी करणी करे तो नरका नारायण होय. नारायणाला काय जन्म मरण आहे काय? नाही. म्हणून एक जन्माची साधना अशी करायची की हा जन्म संपतो, याला मृत्यू येतो या शरीराला, पण पुन्हा जन्म येत नाही. जन्म नाही रे आणि का तुका म्हणे माझी भाग. पुन्हा जन्म, म्हणून जन्मेची जन्म निवारी. अजून काय? मरणे मृत्यू मारी. एकदा मरतो, पण त्या मरणानं आपण मरतो पण मृत्यूला मारतो, अशी गोष्ट आहे. तानाजी मालुसरेन उदय भानू, त्या गडावर त्यांची झटापट चालली, त्या गडाला पण सिंह गेलाय ना, त्या झटापट चालली.
तर तानाजी मरण पावला, पण मरण पावता पावता त्याने उदयभानला जिवंत नाही ठेवलं. एकमेकाच्या घायानं दोघंही मृत्युमुखी पडले. अशी गोष्ट आहे, मृत्युमुखी पडले. आपण मरतो, पण आपण फुकटच मरतो. आपल्या मरणात काही चव नसते. लोक जे मोहाचे माणसं ते रडतात, सगळं करतात, मागची विल्हेवाट सगळी लागून जाते, काही अडचण पडत नाही, काही अशा प्रकारचं पडत नाही. लोक लावून 10वा 12वा करून मोकळे होतात जर का. आणि आपण हा उत्तम नरदेह सोडून त्या ठिकाणी जातो. कर्मानुगो गच्छती जीव एक अशी गोष्ट होती. म्हणून ही फसगत आपलीच आपण करून न घेतली पाहिजे. त्याकरता अत्यंत तळमळीनं या अभंगात तुकाराम महाराज बोलतात. एवढी थोडीशी पार्श्वभूमी. काय, किती या काळाचा सोसावा ओळसा. बरं, आपल्याला काय असतं, हे शरीर आलंय, हे थकलंय, याला कोरोना झाला का, याला सर्दी फडसं आलं का, खासी आली, काय आलं, आता काय, आता जगण्याची शक्यता नाही, एवढंच माणसापुढं असतं. हे शरीर मेल्यानंतर पुढे मिळणार आहे, ते पण मरणार आहे, त्याच्या पुढे मिळणार आहे, ते पण मरणार आहे, त्याच्या पुढे मिळणार आहे, ते पण मरणार आहे. किती वेळा सांगणार, रात्र जाईल, याच्यात आयुष्य जाईल, रात्र काय. हजारो लाखो कोट्यावधी जन्म आहेत. थोडा विश्वास ठेवला पाहिजे, तर्क चालवला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मोठ्यांकडून खूप वेळा ऐकलं पाहिजे, तर हे होतं. म्हणून हा काळाचा वळसा आहे. वळसा, वळसा नाही, वळसा. वळसा म्हणजे काय, तर वळसा म्हणजे नदीमध्ये जो भोवरा असतो त्याला वळसा म्हणतात. का बाही तरता वळसा दाटला जेवी, ज्ञानेश्वरी बोलते. हाताने तरत असताना त्याच्यात दाटला, कशात, भोवऱ्यात सापडला. भोवऱ्यात सापडल्यावर माणसाला काही सुचत नाही. इकडून पाणी धक्का देतं की तिकडून पटकन करतं की तिकडून येतं, की अशा उलटं पालटं माणूस होतो. अशी गोष्ट आहे. त्या श्रेष्ठ भागवतकारांना पूज्य भाईजी रमेश भाईजी ओझा, त्यांनी त्यांच्या भागवत भागीरथी नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यात लिहिलं आहे, एक अनुभव लिहिला आहे. काय म्हणजे, आम्ही लहानपणी होतो, ते पोहायला जात होतो, पोरं लागले पोहायला लागल्यानंतर एक पोरगं त्या भोवऱ्यात अडकलं. नदी होती आणि त्या नदीचा एक स्पॉट असा होता की तिथं भोवरा होता, आणि पोरं तिथे गेले पोहायला, त्यांना माहीत नव्हतं. एक पोरगं त्या भोवऱ्यात अडकलं. खाली जायचं वर यायचं, खाली जायचं वर यायचं, खाली जायचं वर यायचं. काय करावं आता, दुसऱ्याची हिंमत होईना त्याच्यात शिरून त्याला काढायची, काय करावं. म्हणजे अनुभवी माणूस होता. त्या अनुभवी माणसानं तो वर आल्यानंतर त्याला पटकन सांगितलं की तू एकदम खाली जा, वर येऊच नको, तू एकदम पाणी वर मारून खाली जा, असं सांगितलं. आणि असं सांगितल्यानंतर त्यांनी तसं केलं. खाली गेलं की खुशाल पाणी एक ठिकाणून निघालं, मोकळा झाला, सुटला तो, सुटला. बाही तरता वळसा दाटला जेवी. भोवऱ्यात सापडलेला माणूस, त्या भोवऱ्यातून निघायचं जे वर्म असतं ना, ते वर्म सापडलं की त्याच्यातून निघत असतं, अशी गोष्ट आहे. आणि वळसा सापडला हे उदाहरण कशाकरता दिलं, किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी. एका भोवऱ्यात सापडलं, कोणीतरी सोडवलं, पुन्हा तिथे जन्मभर नाही जायचं म्हणजे संपलं. पण काळाचा वळसा असा आहे, काळाचा भोवरा असा आहे, काळाचं चक्र असेल, काळाचं चक्र असेल. सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष, तप, शतक, सहस्त्रक वगैरे काय असेल सगळं, आणि ते परत परत येतं, परत जन्म, परत मरण, परत जन्म, परत काळ, परत मरण, असं त्या ठिकाणी येतं. म्हणजे काळरूपी भोवऱ्यातून माणसाला सुटताच येत नाही, अशी गोष्ट आहे. हे पक्क ठरलेलं आहे. आणि मग प्रश्न येतो की किती काळाचा वळसा सोसावा, किती या काळाचा सोसावा वळसा. एक महाराज ना, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा, तिथे भोवरा शब्द आहे. आणि आवर्ती म्हणजे पुनरावृत्ती, परत तेच परत तेच परत तेच.
पडिलो आवर्ती भोरा बहु थोरा वळसिया. ते वळसा शब्द आहे, भोरा शब्द आहे, अशी अशी गोष्ट आहे. तर त्या ठिकाणी मी पडलो, आपण प्रत्येक जण पडलेलो आहोत. तर तर भाग्यवान माणसाला हा प्रश्न येतो की या काळाचा वळसा किती सोसावा. कुणाकडे जावं हे बोलायला? काळाकडे जावं का? काळ आपल्याला दिसत नाही, पण काळ झडप मात्र घालतो, झडप घालतो. आणि तो झडप घालून आपल्याला मारतो आणि अदृश्य होतो. मग पुन्हा जन्म मिळतो, मग पुन्हा तो आपल्या पाठी लागतो. लागला सरिसा पाठोपाठी. ते आमच्याकडे एक 4 महिन्यापूर्वी काही वाघ बिबटे आले होते. कुठून तरी मोकळे सुटले आणि काय झालं कोणाला माहिती. त्या सगळ्या भागात बिबटे. मग काही मुलांना मारायचे, काही बकऱ्यांना मारायचं, सगळा हलकल्लोळ झाला होता सगळीकडे. तर एके ठिकाणी अशी गंमत झाली की एक माणूस दुचाकीवर येत होता मोटरसायकलवर, आणि दबून बसलेल्या वाघानं त्याच्यावर झडप घालायचा प्रयत्न केला, पण तो पुढे निघून गेला आणि वाघ त्याच्या मागे लागला. वाघ मागे लागला आणि त्यानं शिताफी करून, रस्ता चांगला होत असेल तो वेगानं गाडी चालवली. आणि तुम्ही कल्पना करा की वाघ मागं पळतोय. एक कधी 5 फुटावर येतोय, कधी 7 फुटावर, कधी 10 फुटावर. त्याने गाठलं की आपण मेलो. अंगाचं, मनाचं, शरीराचं पाणी पाणी झालं त्याचं. काय तो कधी गाठलं सांगताच येत. शेवटी 15-20 किलोमीटर तो चालला तसं. आणि चालल्यानंतर जेव्हा गाव आलं त्यावेळेला त्यानं आपला प्रवास थांबवला त्या वाघाने. तो परत गेला गाव आल्यानंतर. मागे लागला तेव्हा त्याचं काय झालं असेल, आणि सुटला तेव्हा त्याला काय वाटलं असेल, किती हायसं वाटलं असेल, काय वाटलं असेल. त्याप्रमाणे काळ म्हणजे वाघच आहे. वाघ म्हणजे काळच होता ना त्यावेळेचा. वाघाच्या रूपानं चालला होता काळ, कोणाच्या तरी रूपानं येतो. मग आपल्या मागे वाघ लागला आहे हे जर त्याला माहीत नसतं तर चाललं असतं सरळ, काही नाही त्याला. जशी आपण चालतो जीवनात तसं काळ मागे लागला हे माहीतच नाही आपल्याला. पण वाघ मागे लागला हे वाटलं त्यावेळेला त्याची अवस्था कशी झाली असते. म्हणून काळ मागे लागले आहे ही अवस्था आपली त्या माणसासारखी व्हायला पाहिजे, हे तुकाराम महाराजांना बोलायचं. आणि योग्य साधन केलं, संतांचं मार्गदर्शन घेतलं, एक क्षणही आयुष्याचा वाया न घालवला, पक्क साधन केलं, तर त्या माणसाला वाघ परत गेल्यावर, गाव आल्यानंतर जसा दिलासा मिळाला, हायसं वाटलं, तसं आपल्यालाही हायसं वाटायला हरकत नाही. म्हणजे सगळ्या लोकांना हायसं वाटावं याकरता तुकाराम महाराजांनी केलेला हा उपदेश आहे असं आपण म्हणूया. लागला सरिसा पाठोपाठी. काळाचा वळसा आहे, काळ पाठी लागलेला अशा प्रकारचे. काळ जपत असे महा आयुष्य सहिताचा घोर वहा ध्यानी राहा श्रीहरीच्या, अशी गोष्ट. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा सहिताचा घोर वहा ध्यानी राहा श्रीहरीच्या. तेव्हा हा वळसा कुठपर्यंत सोसावा? तुकाराम महाराज म्हणतात लागला सरिसा पाठोपाठी. यात तुकाराम महाराजांनी सामान्य जीवाला आपल्या जीवनात काळ पाठी लागला आहे हा धोका सांगितला. आता त्यात एक बारकावा आहे. काय? मनुष्याच्या जीवनात 84 लक्ष योनी, त्यात एक मनुष्य योनी फक्त समजदार आहे, बाकी कोणतीही योनी समजदार नाही. म्हणजे याला आपल्याला काळ आहे, तो असा आहे, तो वाघासारखा हे समजतं. गाईला, बैलाला, कुत्र्याला, घोड्याला काय समजेल हो काळ माग लागलाय म्हणून? काहीच नाही समजणार. मग त्याच्या जन्माचा उपयोग नाही, त्याच्या जन्माचा उपयोग नाही. मनुष्याच्याच जन्माचा उपयोग आहे. आणि मनुष्याचा जन्माचा उपयोग नाही केला तर 83,99,999 योनी आपल्या पाठीवर बसतात, त्या भोगाव्या लागतात. आणि एक मनुष्य देहात साधन केलं, काळावर विजय मिळवला की सगळ्या योनीवर पाणी फिरतं, सगळ्या योनी नाहीशा होतात. मनुष्य योनी पण येत नाही परत. चिरंतन सत्याकडे मनुष्याला जाता येतं.
म्हणजे इकडं बघितलं की फायदाच फायदा आणि इकडं बघितलं की संकटच संकट असं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं किती या काळाचा असो चावळाचा. तुकाराम महाराजांना विचारलं की मग न सोसून करता काय? जी गोष्ट अनिष्ट म्हणून आपल्याकडे आली असेल, एखादा रोग आला समजा, कोरोना झाला, प्लेग झाला, कॉलरा झाला, कॅन्सर झाला, आता झाला त्याला काय करावं? होता त्याला आता तोंड दिलं पाहिजे. त्याचं टेन्शन घेऊन उपयोग काय? तुकाराम महाराज म्हणणार नाही, म्हणतात नाही. मग 184ची करा सोडवण, रिघाया शरण पांडुरंगा. याच्या दुसऱ्या चरणात उपाय सांगितला. पहिल्या चरणात धोका सांगितला, दुसऱ्या चरणात उपाय सांगितला. अशी गोष्ट आहे. याच्याकरता मोठी माणसं प्रेमाच्या दृष्टीनं जवळ करून ठेवावी लागतात. मोठी माणसं जर जवळ नसली, आपल्या जीवनात धोका निर्माण झाला आपल्यालाही कळत नाही आणि आपल्या पुढ्यात असलेली लहान लहान माणसं त्यांनाही कळत नाही. मग कोण आपल्याला कळवून देणार? आपल्याला धोक्यातच सापडावं लागणार ना. पण मोठी माणसं जर जवळ करून घेतली आणि त्यांना मधनं त्या ठिकाणी भेटलं तर आपली अवस्था पाहून, आपलं कर्म कार्य सगळं पाहून ते आपल्याला धोक्याची सूचना देतात की तुम्हाला असं असं आहे बाबा, आता काय. आम्ही द्वारकेला गेलो होतो कथेला. एक पेशंट होतं आमच्याकडे आणि तिथे चांगले वैद्य आमच्या बरोबर होते. तीर्थयात्रेला चांगले वैद्य आमच्या बरोबर होते. पण ते पेशंट दुखायला लागलं थोडं, त्यानं दाखवलं. त्याने छातीवर मारून घेतलं, डोळे पिस्फारले आणि त्यांनी सांगितलं ही बाई फक्त 2 तासाची राहिली. आता 2 तासात तिचा मृत्यू आहे. पक्के वैद्य सगळे. मग घाबरले सगळे. मग काय करतो म्हणे, आत्ता का मला समजेना पण माझे प्रयत्न बरोबर करतो आणि द्वारकाधीश भगवान मला यश देईल म्हणे, तुम्ही काही काळजी करू नका. लगेच ट्रीटमेंट सुरू केली त्यांनी. पेशंट सुधारलं, गोष्ट संपली. तर धोका, आपल्याला आलेला धोका आपल्याला कळत नसेल तर ज्याला कळतो त्याला आपण जवळ करून ठेवलेलं असलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला धोका सांगतात पहिल्या चरणात आणि उपाय सांगतात दुसऱ्या चरणात. 184 करा सोडवण. 184 योनीतून आपली म्हणजे जीवाची, बरं का, शरीराची नाही सोडवण करायची. शरीर जाणारच आहे, ते मातीचंच बनलेलं आहे, ते जाऊ द्या गेलं तर. पण आपण याच्यात सूक्ष्म देहानं आपण आहोत आणि तो देह अमर आहे. याच्या दृष्टीनं तो देह अमर आहे आणि त्या सूक्ष्म देहात आत्मा आहे, तो त्याच्यापेक्षा अमर आहे. तो विषय आत्ता आपला नाही. परंतु हा देह जाणाऱ्याचं जाऊ दे, पण हा देह जाण्याच्या आतल्या देहानं आपल्याला वेगळं होता आलं पाहिजे, अशी गोष्ट आहे. म्हणून 184ची सोडवण याचा अर्थ असा करता येतो. आणि त्याकरता एक उपाय, रिघाया शरण पांडुरंग. कटेवर हात ठेवलेला, विटेवर चरण ठेवलेला, समदृष्टी समान नासाग्री दृष्टी ठेवून सगळ्यांना समानतेने सिद्धी प्राप्त करून देणारा आणि कैवारी होऊन त्यांचं परित्राण करणारा कृपाळू उदार परमात्मा पंढरीच्या विटेवर उभा राहिलाय. जगामध्ये कोणत्याही प्रांताचं किंवा कोणत्याही विभागाचं हे भाग्य नाही, हे भाग्य नाही. ते आपल्याला प्राप्त झालं. रिघाया शरण पांडुरंगाची शरणागती करा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तुका म्हणे चाखुनी सांगे असं. तेव्हा गंमत अशी आहे की त्या 184ची सोडवण करण्याकरता पांडुरंगाला शरण रिघावं. कारण ज्या काळाचा वळसा आपल्याला भोगावा लागतो त्या काळाचा काळ किंवा काळाचा मालक पांडुरंग आहे, हे त्याचं वर्म आहे. म्हणून त्याची शरणागती करावी. कधी करावी? आज करावी, आत्ता करावी, या क्षणाला करावी. त्याचं कारण आहे, हा देह जर गेला, हा कधी जाईल? हे माशी पाख पाखडी तव हे सरे. माशीला पंख फडफड करायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ सुद्धा प्राण जायला लागत नाही, जायचा असतो तर. तेवढ्याच काय करणार आहोत? काही करणार. म्हणून जोपर्यंत स्वस्थ आहे तोपर्यंत भगवंताची शरणागती करा. आणि तो काळाचा काळ असल्यामुळे
तो काळापासून आपल्याला सोडविल, नक्कीच सोडविल. या काळाचा ओळसा कसा आहे त्याचा खुलासा 3ऱ्या चरणात करतात. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. पिंड उपजला. पिंड म्हणजे काय? पिंड म्हणजे मनुष्य देहाचा आकार असलेला हाडा माणसाचा. सप्तधातू, पंचमहाभूत, त्याच्यात स्नायू, अस्थि, मांस, सप्तधातू वगैरे सगळं असतं. आणि त्याच्यात जीव येतो, चेतन येतं. चेतन याच्यापेक्षा वेगळं असतं, पण आपल्याला ते एकाच एक मिसळल्यामुळे ते वेगळं आहे का कुठे आहे काही कळतच नाही. त्याच्याशीच एक रूप राहतं, अशा प्रकारचं आहे. तर हा पिंड उपजला. पिंड शब्द हा हे आहे, संस्कृत शब्द आहे. आणि पिंड हा शब्द श्राद्ध पक्षाला वगैरे वापरला जातो की भाताचे पिंड करायचे. मग ते भाताचे पिंड केले म्हणजे ते पितर जो गेलेला माणूस असतो त्याला त्याचा देह तयार होऊन मिळतो. अन्नाचा अन्नमय प्राण आहे ना, मग त्याचा देह मिळतो आणि त्या देहानं तो मग आपल्या गतीला जातो. असं आहे. असं त्या विषयाला मला फार बोलायचं नाही, तर त्याला पिंड म्हणतात. पिंड म्हणजे काय? पिंड म्हणजे गोळा आहे, दुसरं काही. शरीराचा गोळा म्हणजे पिंड. आपण जे पिंड करतो ते असे गोल असतात आणि हे म्हणजे 2 हात 2 पाय अशा विशिष्ट प्रकारचा आकार असतो आणि प्रत्येक योनीला वेगळा वेगळा आकार आहे. तर फक्त मनुष्य आकारच गृहीत धरला जातो, कारण याच्यात काही करता येतं आपल्याला म्हणून. उपजल्या पिंडा मरण सांगाते. जेव्हा पिंड उपजतो, एक 2 शब्द आहे सापेक्ष, पिंड आणि ब्रह्मांड. बरं का, पिंडांड ब्रह्मांड असे अभंग आहे. तर पिंड आणि ब्रह्मांड, तर हे सगळं जे ब्रह्मांड आहे प्रचंड, हे भगवंताचं विराट स्वरूप आहे आणि पिंड हे जीवाचं स्वरूप आहे. पण एक खुबीची गोष्ट आहे की पिंडाचा आणि ब्रह्मांडाचा आकार मात्र सारखा आहे. ब्रह्मांड आणि पिंड हे सारखे आहेत. जशी एखादी मोठी इमारत बांधून तयार झाली आणि तयार झाल्यावर त्या इमारत गेल्यानंतर आपल्याला त्याची एक छोटी प्रतिकृती इंजिनियरनी आर्किटेक्चरनी केलेली दाखवली. ते प्लाऊड असेल, ते थर्माकोल असेल, काय काय असेल ते, त्याची प्रतिकृती दाखवली की हे घर कसं असेल, याच्यात बेडरूम कुठे असेल, याच्यात किचन कुठे असेल, याच्यात हॉल कुठे आहे, दिवाण कुठे वगैरे वगैरे सगळं. ते छोटी प्रतिकृती. तर छोटी प्रतिकृती जशी असते तसं माणसाचं शरीर आहे छोटंसं. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात ना, ते हे जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे, अशी गोष्ट. म्हणून वर्णन येतं शास्त्रात की पृथ्वी हे त्या विराट स्वरूपाचं कंबर आहे, ते सप्तपाताळ हे पाय आहे, त्याच्यानंतर स्वर्ग हे पोट आहे, पुढे ते ब्रह्मलोक ती छाती आहे, सूर्य चंद्र हे डोळे आहेत वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या शरीराच्या रचनेच्या अनुरूप अशा प्रकारची भगवंताच्या ठिकाणची रचना त्या ठिकाणी दाखवली जाते शास्त्रकारांच्याकडून. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात एक. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला जे अवयव दिले छोटे छोटे, डोळे किती छोटे आहेत बघा ना, पण किती लांबचे तारे बघू शकतात ते. कान किती छोटे आहेत, पण त्या कानाच्या एवढ्या एवढ्या पडद्यावर किती आवाज आदळतात येऊन, त्यामुळे व्यवहार चालतो. तर या छोट्या छोट्या इंद्रियांच्या जरी असले तरी यांच्याशी, या ब्रह्मांडाशी संपर्क करता येतो यांच्या साह्यानं, आणि देवाशी संपर्क करता येतो आणि काळाच्या याच्यातून सुटता येतं, अशी गोष्ट आहे. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय जेणे तू जोडसी नारायण. म्हणून नारायणाच्या विराट स्वरूपाची भावना मनुष्याच्या अवयवाप्रमाणे वर्णन केली शास्त्रकारांनी, आणि मनुष्यातले इंद्रियादिक जे छोटे छोटे आहेत त्यांना जगाशी आणि परमेश्वराशी संबंध साधता येतो. तो विशिष्ट प्रकाराने साधला तर पिंड आणि ब्रह्मांड हे एक रूप आपल्याला प्रतीतीला येतं. देह नव्हे मी सरे उरला उरे विठ्ठल, अशी गोष्ट आहे. म्हणून उपजल्या पिंडा मरण सांगते. प्रयत्न नाही केला तर मरण बरोबर आहे. एक ठिकाणी असं म्हटलं आहे काय, मृत्यू उदराची या परिवरी गर्भ दिवसी. बरं
मरण सांगाते याच्याकरता. कारण मरण नंतर येत नसतं. पिंड उत्पन्न झाला की मरण तिथं चिपटून बसतं. म्हणून पूर्वीचे कीर्तनकार आमचे बोलत होते की ज्याचं बारसं केलं त्याचं तेरसं नक्की ठरलेलं असतं. त्यावेळेला तेरसं म्हणजे मृत्यूनंतरचा 13वा 14वा गोड जेवण, आणि बारसं म्हणजे जन्म झाल्यानंतर 12व्या दिवसांनी नाव ठेवण्याचा प्रोग्राम असतो, त्यात दिलेलं गोड जेवण. हे दोन्ही एक अनुकूल आहे, एक प्रतिकूल आहे. फार आनंद होतो माणसाला, पिढे वाटतात, हे करतात, मुलगा झाला. अहो मुलगा झाला कशाला पाहिजे? माणसाला नुसती गोड बातमी आली की अहो यांच्या घरात आता जे मुलाचं लग्न झालंय ना, त्यांच्या 6-7-8 महिने झाले ना, आज गोड बातमी आली घरातून, नवीन पाहुणा आता घरात येणार आहे म्हणे. किती गोड बातमी. पण ते पाहुणा काय दुःख भोगीत असतो त्या गर्भवासात, येताना काय त्रास होत असतो, लहानपणी काय होत असतो, हे यांना माहीत नाही. हे आनंदच करतात नुसतं, ते रडत असतं. असो, तात्पर्य असं की उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. हे जीव याच्यातून निघाला म्हणजे हे मेलं शरीर. मेल्यानंतर 10-20 वर्षांनी त्याला शरीर मिळतं असं नाही. शास्त्रकारांनी कुठेही मला आठवत नाही आता, पण एक वर्णन असं आहे की गवताच्या पानावरची एक आळी असते, हिरवीगार आळी असते. हिरवंच पान असतं, आळी पण हिरवी असते. तर ती आळी या पानावरून त्या पानावर जाते, ते पान कुरतडून खाते, त्यातला रस खाते, स्वतः पुष्ट अशा प्रकारचं होते, आणि ते पानं सुकून जातात. तिथं खाद्यच ते. पण ती जी आळी असते ती आळी प्रवास कसा करते? तर त्यांनी सांगितलं शास्त्रकारांनी असं की ती आळी एका पानावर असते आणि अशी अशी वर हे करून अशी 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 करून पुढच्या पायाने दुसऱ्या पानाला गाठते, आणि दुसऱ्या पानाचं पान तिच्या पायात बरोबर आल्यानंतर पहिलं पान सोडते. पहिल्या पानावरचे पाय तेव्हा सोडते की दुसऱ्या पानं तिच्या पायात बरोबर आले पाहिजे. पायात म्हणा, तोंडात म्हणा, काय असेल ते. नाही तर ती खाली पडेल. पडल्यानंतर मरेल किंवा काय होईल, पुन्हा तिला खायला मिळणार नाही. तिची रोजी टोची संपली, तिला काही लागल काय होईल, म्हणून तिला हे करावं लागतं. तर ज्याप्रमाणे पुढचं पान पक्क धरल्याशिवाय मागचं ती सोडित नाही, असंच व्यवहारात माणसाचं असतं ना. हे घरातून जायचं दुसरीकडं, पण काय म्हणे बांधूनच तिथं गेल्यावर मग काय रानात राहणार का? नाही, बांधून तयार पाहिजे तिथं, मग जायचं सगळं व्यवस्था करून. तर त्याप्रमाणे जीव उपजला आणि मरते उपजते सवेची ते. जसं पिंड उपजल्यानंतर मरण त्याच्या पाठीमागे चिकटले, तसंच त्याप्रमाणे तो पिंड मरण पावल्यानंतर त्या जीवाला पुढचं जन्म लगेच चिकटलेला आहे. जगण्याला जसं मरण चिकटलंय तसं मरण्याला जगणं चिकटलंय. दुसऱ्या एवढीतून अशी गोष्ट. म्हणून मरते उपजते सवेची ते. तुकाराम महाराजांनी किती सुंदर लिहिलं आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. आणि असं असल्यामुळे मध्ये अवकाशच नाही. अगदी तुम्ही म्हणाल नरक भोगायला गेल्यानंतर मग काय? अरे नरक भोगायला गेल्यानंतर सुद्धा तिथं यातना भोगायला देह दिले जातात, आणि ते देह किती यातना भोगले तरी मरत नाही, दुःख मात्र होतं. तिथेही देह मिळतो. तर देहा वाचून जीवाला राहता येत नाही, म्हणून शरीर आलं की मृत्यू तिथे बसवलं. मृत्यूचा मशीन जिवंत माणसाच्या हृदयात मृत्यूचं मशीन बसवलेलंच आहे. त्याची वेळ ठरली, त्याचं काळ ठरला आहे, त्याचं निमित्त ठरलं आहे, त्याचं स्थळ ठरलं आहे, सगळं ठरलं आहे. कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणैवाधिपद्यते. भागवत बोलतात, भगवान बोलतात सगळ्या गोकुळवासियांना. तेव्हा याच्यातून सुटकाच नाही. मरण की जन्म, जन्म की मरण, मरण की जन्म, जन्म की मरण चालूच. कोणतं येईल काय होईल. बरं गंमत अशी, मागच्या जन्मात काय केलंय आपण, कोण होतो आणि काय केलं याची काही आठवण नाही. पाठी प्रत्येक वेळेस कॅसेट कोरी करून दुसऱ्या जन्मात घालायची.
म्हणजे मनुष्याला इतकं बेकार बनवलंय या काळानं की त्याला काहीच हालचाल करायला चान्सच नाही त्याला, अशी गोष्ट. आता आपण मनुष्य जन्मात आलो, बुद्धिमान आहे, पण मागच्या जन्मी तुम्ही कोण होता आहे तुम्हाला माहिती? कोण होता तुम्हाला माहिती नाही, नाही माहिती, अशी गोष्ट आहे. परंतु एखादा महात्मा असं आपल्याला सांगू शकतो, अशी गोष्ट आहे. मी लहानपणी ऐकलेली गोष्ट आहे की एक कुंभकार समाजामध्ये, मातीचे गाडगे वगैरे करणाऱ्या समाजामध्ये, कुंभार समाजामध्ये एक मुलगा जन्माला आला, भाग्यवान होता. तो त्या धंद्यात नाही पडला, पण काय झालं की त्याला तो शिकला खूप. शिकल्यानंतर हे होतं काय, त्याला नोकरी लागली, चांगला ऑफिसर झाला, त्याला स्पेशल सरकारचा बंगला मिळाला, सगळं मिळालं. पण काय, वडील होते म्हातारे वयस्कर, आणि त्या वडिलांना पहिल्यापासून गाढवं सांभाळायचा नाद. आता धंदाच आहे त्यांचा, मडके घडायला माती आणायला लागेल, माती आणायला सगळ्यात सोपं साधन गाढव, शहाणा नाही. ते गाढव होते, ते 4-5 गाढव होते. मुलगाला, बाबा ते काय कर, काही कर बाबा, समोर नको, एक बाजूची व्यवस्था कर, ते कोणाला दाखवू नको. मग ते 4-5 गाढव त्याची व्यवस्था केली, ते मागे बांधले. आणि काय झालं कोणाला माहिती, बापही गेला, बाप वारला, आई गेली, बाप गेला. त्याच्यानंतर काही दिवस गेले, याने मुलाने एक एक गाढव विकायला सुरुवात केली. हां, शहाणे विकतील काय, गाढव सुद्धा विकतात जगात, गाढव विकायला. पण 2 गाढव राहिले, आणि 2 गाढव राहिल्यावर तो प्रत्येकाला म्हणू लागला, काय होतंय मला कळत नाही, पण हे 2 गाढव माझी विकण्याची इच्छाच होत नाही, असेच राहू द्या वाटतं. ते भलं मला लोक नाव ठेवत आहे. आणि तिथं गेलं की मला प्रेम उचंबळून येतं, माझ्या डोळ्यात पाणी येतं त्यांच्याकडे पाहून. एक मादीन, एक नर, आणि त्यांचीच जोडी. ते शांतपणे बसायचे, काही गाढवाचा स्वभाव सोडून शांतपणे बसायचे. तर यांना विकताच येत नाही, अशी वस्तुस्थिती. काय करा. मग तिथे एक महात्मा आला, त्याच्या भाग्याने. आणि तो म्हणा, तुम्हाला वाईट वाटेल का मी सांगतो काय ते? नाही वाटायचं म्हणे हे गाढवं नाही आहेत, हे तुमचे आई आणि वडील आहेत. तुमचे आई वडीलच या संस्कारानं या जन्माला गेलेत, आणि तुमचा मोह असल्यामुळे ते इथेच आले. त्यांना या योनीतून सोडवण्याचं काम तुम्हाला करता येतं. मग त्यांनी सगळं काय काय करायचं, कोणता यज्ञ करायचा, कोणतं दान करायचं, कोणतं व्रत करायचं, काय करायचं, सगळं सांगितलं. आणि सगळं केल्यानंतर एक दिवशी सकाळी पाहिलं तर दोन्ही गाढवं मरून पडले होते. त्यांनी समजलं त्यात की यांचा आता उद्धार झाला म्हणून, अशी गोष्ट आहे. तर अन्य योनीतल्या प्राण्याचा जन्ममरणातून उद्धार करायला कोणीतरी दुसऱ्यानं, मनुष्यानं करावा लागतो. पण मनुष्याला आपला उद्धार आपुली आपण करा सोडवण, असं होतं. म्हणून 84ची सोडवण आपल्याला करता येते. आणि नाही केली तर पिंड उपजला की मरण तिथं आलं, आणि पिंड मरण झालं की पुढचं उपजणं तिथं आलं, पुढचं जन्मनं तिथं आलं. जन्मामागे मरण, मरणामागे जन्म, अशी गोष्ट. मग आता हे सुटणार कसं? पांडुरंग सोडणार, त्याला शरण जाऊ आपण, हे सगळं खरं, पण तो सोडणार कसं सुटता येतं? तुकाराम महाराजांनी एक चपकल उदाहरण दिलं, एक दृष्टांत दिला. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुटी फुटलिया. पूर्वी पाणी वर काढायला रहाट गाडग्याची पद्धत होती. आता रहाट आहेत, असे त्या दांडे खाली करायचे, आणि दावं हे करायचं, पोहरा असायचा, आणि वर आला की घ्यायचं. असं गाडग्या आपलं ते पोहऱ्याचं माप आहे, त्याच्यानंतर ती मोट आहे. आता त्या मोटारीच निघाल्यामुळे काय नाही, बटन दाबलं की किती पाणी किती उंच जात आहे, अशी गोष्ट होती. पण त्यावेळेस रहाट गाडग्याची सवय होती. ते एक माळ आहे, अशी आणि अशी माळ आहे. तर अशी माळ ती पाण्यापर्यंत जाते. पाण्यात गेल्यावर खालचे मडके त्यात बुडतात, आणि बुडत भरत एकीकडून वर येतात.
एकीकडून त्यात पाण्यात गेले की वर मोकळे झालेले इकडून मोकळे खालीपर्यंत येणार, तिथून भरत जाणार, ते वर जाणार आणि वर झाल्यानंतर विशिष्ट प्रकार झाल्यानंतर ते गाडगं असं उपडं होतं. ते वळण असतं ना त्याला, माळ म्हणजे असं वळण असतं विशिष्ट प्रकार, ते उपडं होतं. उपडं झालं की खाली काहीतरी पात्र ठेवलं असतं, त्यात ते गाडगं पडलं जातं, त्यातलं पाणी पडलं जातं, ते मोकळं होतं. मोकळं झालं की भरायला जातं आणि भरून आलं की मोकळं होतं. बरं का? हां, भरलं म्हणजे त्याला जन्म मिळाला आणि मोकळं झालं म्हणजे मेलं, असं गृहीत धरून दृष्टांत आहे ना. मग सिद्धांताला एकरूप जुळवलं पाहिजे. तर त्याचं भरणं मोकळं होणं हे सतत चालू असतं. त्याला कोणी त्या माळेतून बाजूला काढीत नाही. पण तुकाराम महाराज म्हणाले की माळ रहाटी गुंतली, त्याच्या प्रत्येक मडक्याला भरणं रिचवणं म्हणजे जन्म मरण असं ते आहेच आहे. परंतु एखाद्या भाग्यवान गाडग्याची सुट्टी, मे महिन्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, त्याला सुट्टी कधी होते? इथं सुट्टी शब्द आहे, सुट्टी शब्द, पण आपण सुट्टी लागली, आता आम्हाला सुट्टी लागली, सुटलो आता. त्याची गाडग्याची सुट्टी कधी होते? तर त्यातलं एखादं गाडगं योगायोगानं कोणाच्या तरी पोराने दगड मारला, त्याला टोच लागला आणि ते फुटलं. फुटल्यानंतर मग मात्र तो मालक म्हणतो की एक गाडगं फुटलं, काढून टाकायचं. मग काढून बाजूला फेकून देतो की आराम करतो ते गाडगं. त्याचा प्रवास संपला, त्याची वळसा संपला, त्याचा गोल फिरायचा. त्याच्या जागेवर दुसरं गाडगं येतं आणि राहट गाडग्याची माळ चालू राहते. तर गाडग्याची सुटी कधी होते? फुटलिया होते. गाडगं फुटलं तर त्याची सुटी होते माळेतून. त्याप्रमाणे आपण जन्म मरणाच्या माळेत त्या ठिकाणी लागलो आहे, आपल्या कर्मानेच लागलेलो आहे. तर त्यावेळेला पांडुरंगाला शरण गेल्यानंतर तो आपलं गाडगं फोडून टाकतो. तो आपलं गाडगं फोडून टाकतो. मरणाच्या गाडगं फोडावं लागतं ना, शिंकाळं धरलेलं, मागे सोडून द्यायचं आणि मध्ये ठो बोंब बांधायचं, असं शास्त्राचं विधान. असो, गाडग्याची सुटी फुटलिया माळ रहाटी गुंतलेल्या माळेच्या मडक्याची सुटी ते फुटल्यावर त्या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे मनुष्याच्या जन्ममरणाच्या रहाट गाडग्याच्या माळेतल्या आपण अस्तित्व, हे जे जीवत्व, हा जे पिंड आहे, याची सुटी केव्हा? पांडुरंगाला शरण घेऊन त्यांनी आपलं गाडगं फोडून टाकल्यावर, अशी गोष्ट आहे. मग होईल. या संपूर्ण अभंगाचं तात्पर्य इतकंच आहे की प्रत्येक मनुष्याला 84 लक्ष योनीचा काळाचा वळसा लागलाय, बोहरा लागलाय. त्यात तो प्रचंड दुःख भोगतो. त्याच्यातून सुटका होण्याची कोणतीही शक्यता नाही. पण पांडुरंगाला आपण जर शरण गेला तर तो मात्र सोडविल माझा स्वामी निश्चयची प्रतिज्ञा आहे, दासी केली आम्ही. तो सोडविल. तो कसा सोडविल? त्याच्याकरता दृष्टांत मरण जन्माचे गाडगे एकमेकाला कसे लागू नये त्या सगळ्यांचा खुलासा केला. आणि प्रत्येक जीवाला तुकाराम महाराजांनी ही इंटिमेशन दिली आहे, ही सूचना दिली आहे की तुम्ही अत्यंत गंभीर व्हा. आज रात्री कुणीतरी येऊन तुमचा खून करणार आहे असं मला कळलं आहे. असं एखाद्या खात्रीशीर प्रेमातल्या माणसानं जर आपल्याला मिळालं, सांगितलं, तर आपल्याला रात्री झोप येईल का? सांगा. नाही येणार झोप. जेवण गोड लागणार नाही, झोप येणार नाही, कुणाशी बोलणं सुधारणार नाही, मागे साठलेले काम काय करायचे ते सुचणार नाही, काहीही सुचणार नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून काळ पाठीमागे लागल्या त्या वाघासारखा तुम्ही सावध व्हा. तुम्ही गांभीर्याने हे घ्या आणि काळजी करू नका. मग गांभीर्याने सावध होऊन जर धसका घेतला तर काळजी करू नका. पांडुरंगाला शरण जा, तो नक्की त्या ठिकाणी तुम्हाला सोडवेल, अशी गोष्ट आहे. म्हणजे एकीकडून धोका सांगितला, एकीकडून गांभीर्य सांगितलं, एकीकडून त्याची एकमेकाला फिट झालेली हे सांगितली, त्याने त्याची जोड सांगितली, आणि एकीकडे उपाय सांगितला की या उपायानं याच्यातून आपल्याला सुटता येतं. मग आपणच आपल्याला विचारावं, काय जन्ममरणाच्या लिंकमधून, या वळश्यामधून सुटण्याकरता पांडुरंगाला शरण जाणार काय? आपण जाणार असं तर कधी जाणार? रोज 24 तासातले किती तास आपण भगवंताचं चिंतन करणार आहोत? पूजा किती वेळ करणार? ध्यान किती वेळ करणार? जप किती वेळ करणार?
पूजेचं साहित्य किती वेळ आणणार, ग्रंथ किती वेळ वाचणार, व्याकुळ किती वेळ होणार, ध्यान किती करणार, धारणा कशी करणार, देवाला आपण काय बोलणार, आळवणार कसं, देव ऐकतो आहे आणि गांभीर्यानं विचार करतो आहे अशी भावना आपण करणार कशी, याबद्दल आपण विचार करावा आणि आपली साधना जीवनातली, रोज दिवसातली, महिन्यातली, वर्षातली आपण जिवंत असेल तोपर्यंत ही साधना पक्की करून घ्यावी. आणि ही साधना पक्की करून ती जर चालली तर हळूहळू हा धोका टळून मनुष्य अशा प्रकारचा दिलासा त्याला मिळतो आणि मनुष्य सुखरूप अशा प्रकारचा होतो. सगळ्या लोकांनी सुखरूप असावा अशी महाराजांची भावना आहे. म्हणून त्यांनी धोका सांगितला, त्याचं गांभीर्य सांगितलं आणि त्याचा उपाय सांगितला. 3 गोष्टी आपण घ्याव्यात आणि त्या 3 गोष्टीमुळे गांभीर्य आणि धोका लक्षात घेऊन त्याचा उपाय मेटाकुटीला येऊन रात्रंदिवस करावा आणि या गाडग्याच्या सुटीच्या फुटीतून निघून जन्ममरणाच्या त्या वळशातून निघून आपण त्या ठिकाणी निरामय पांडुरंगाच्या जवळ जाऊन आनंद आणि सुख भोगावं, आपली जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा सद्गुरू